त्याबद्दल राज्यातले आमचे सर्व मुख्याधिकारी एकदम अलर्ट मोडवर जायचे. दादांचा कार्यक्रम म्हटलं की गाडीच्या काचा बंद जरी असल्या तरी सुद्धा सर्व शहरामध्ये ज्या शहरात प्रोग्राम असेल, कार्यक्रम असेल, त्या सर्व शहरामध्ये स्वच्छता, त्या शहरामध्ये जर संध्याकाळी कार्यक्रम असतील तर सर्व लाईट चालू, धूळ, झाडं, कार्यक्रमाच्या ठिकाणी असलेली स्वच्छता, कार्यक्रमाच्या ठिकाणी जिथं उद्घाटन आहे त्या विकास कामाची क्वालिटी, त्याची रंगसंगती, त्याचं सर्व प्रकारवर दादांचं एवढं बारकाईनं लक्ष असायचं की आमचे सर्व अधिकारी हे दसका घेतलेला असायचे की कुठेही चुकूनही कुठली चूक असता कामा नये. अशा पद्धतीनं प्रचंड नॉलेज, प्रचंड गाढा अभ्यास या विकास कामांचा प्रशासनाचा माननीय उपमुख्यमंत्री महोदय अजितदादा पवार यांचा होता आणि त्याचा प्रशासनानं नेहमी सन्मानच केला. मी शिर्डी नगर परिषदेच्या वतीने दादांना आदरांजली व्यक्त करतो आणि सर्व इथं उपस्थितकरांना विनंती करतो की आपण कृपया प्रातिनिधिक स्वरूपात सर्वांनी बोलावं. सर्वांनी बोलण्यापेक्षा प्रातिनिधिक स्वरूपात जर ज्येष्ठांनी बोललं तर अधिक योग्य होईल. धन्यवाद. सर्व महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला एक हळहळ निर्माण झाली. अतिशय लढाऊ असा कार्यकर्ता महाराष्ट्राचा हरपला, याचं अतिशय तीव्र दुःख होत आहे. माझं वैयक्तिक असं सांगेल की ज्यावेळेला माझा अजितदादांशी कधी संबंध आला तो 10 ते 12 वर्षापूर्वी आला आणि ज्यावेळेला आपल्या निळवंडे पाट समितीचे त्यावेळेला आपल्या कालव्यांची कामं होत नव्हती, सुरुवात सुद्धा झाली नव्हती आणि धरण मात्र तयार होतं. अशा वेळेला निळवंडे कृती समितीने आणि आम्ही मिळून माननीय त्यावेळेचे माजी मंत्री, पाटबंधारे मंत्री दिवंगत गोविंदरावजी अधिक साहेब आणि आम्ही सकाळी 7 वाजता त्यांच्या बंगल्यावरती हे समस्या घेऊन गेलो आणि त्यावेळेला त्या ठिकाणी अगोदरच सर्व काही राज्याचा आर्थिक संकल्प तयार झालेला होता, म्हणजे जाहीरही झाला होता, परंतु निळवंडेसाठी तिथली कुठल्या प्रकारची तरतूद त्या ठिकाणी नव्हती आणि त्यावेळेला आम्ही त्यांना निवेदन दिलं. अधिक साहेब बरोबर होते. ज्येष्ठांचा कसा सन्मान करावा हे त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. त्याच वेळेला त्यांनी जरी तरतूद नसेल तरी साहेब या ठिकाणी 85 कोटी रुपये, 4 किलोमीटरचा बोगदा होता, तो खरा मोठा अडथळा होता. तो जर झाला नसता आजही त्या ठिकाणी आज कालव्याचं पाणी आपल्याला मिळू शकलं नसतं आणि त्यावेळेला तो निधी त्यांनी जाहीर केला आणि लगेच 11 वाजता त्यांनी अधिकाऱ्यांची मीटिंग बोलवली आणि मला माहिती नाही हा बोगद्याचं भूमिपूजन साठी मी जाणार आहे आणि त्यासाठी सर्व तयारी झाली पाहिजे. कॉन्ट्रॅक्टर नेमले गेले आणि भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला आणि 1 वर्षाच्या आत तो बोगदा सुद्धा तयार झाला. म्हणजे अशी ती धडाडी ती त्यांना होती आणि खरे जर जनक म्हणेल तर मी निळवंडेच्या कालव्यासाठी तर खरे अजितदादा पवार आहे. जरी गोविंदराव अधिकाऱ्यांनी त्या धरणाला मंजुरी दिली असली तरी सुद्धा त्यांच्या मनात रोखरूक होती का हे धरण आपण इतके वर्ष जाहीर करून सुद्धा होत नाही, म्हणून त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी येण्याचं आम्हाला मान्य केलं आणि त्यावेळेला तो निर्णय झाला आणि म्हणून आज आपण पाहतो आपलं नगर जिल्हा असेल, नाशिक जिल्हा असेल, आज पाण्याने सुजलाम सुफलाम झालेला आहे. अशा या नेत्याला मी माझी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी दादा यांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरता आपण आलो. त्यांच्याबद्दल किती बोलावं आणि काय बोलावं हे तसं लक्षात येत नाही. एक कणखर नेता, धडाडीचा नेता, काम करणारा नेता, कार्यकर्त्यांशी संवाद साधणारा नेता आणि या महाराष्ट्राच्या विकासाचा ज्यांनी कायमचा ध्यास घेतला होता असे दादा अपघाती निधनाने आपल्यातून निघून गेले. खरंच हा नियतीचा क्रूर खेळ आपल्याला बघायला मिळाला असं स्वप्नात देखील वाटलं नाही. त्यांच्या जाण्यानं संबंध महाराष्ट्र शून्य झाला, शोककळा पसरली आणि त्या एक धडाडीचा कार्यकर्ता महाराष्ट्र
अजून त्यांना घडवायचा होता. कित्येक शहरांचं त्यांनी शहरीकरण, सुंदरीकरण केलं आणि या महाराष्ट्रामध्ये त्यांनी उदाहरण घालून दिलं. पवार साहेबांचा वारसा घेऊन त्यांनी काम चालू केलं, परंतु त्या कामामध्ये त्यांनी वाढच केली. त्या कामाला त्यांनी साजेसा असं एक वारसा उत्पन्न केला आणि या महाराष्ट्राला धडा घालून दिला. त्यांच्या जाण्यानं दुःख झालेलं आहे. या दुःखातून सबंध महाराष्ट्र हळहळत आहे, परंतु नियतीपुढं काही चालत नाही. अशा या प्रसंगी या थोर नेत्याला आपणा सर्वांच्या वतीनं, शिर्डी ग्रामस्थांच्या वतीनं आणि कोते परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. अजितदादा पवार यांच्या निधनाच्या निमित्ताने श्रद्धांजली देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला. माझा आणि दादांचा काही फार परिचय नव्हता, परंतु शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादीच्या या महायुती सरकारमध्ये सातत्याने 5 ते 6 कार्यक्रम हे कोपरगाव आणि राहता तालुक्यात झाले आणि जिल्हा प्रमुख म्हणून मला त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा सौभाग्य लाभलं. त्या काळात आधीच दादाचा माझा थोडाफार संपर्क आला. सत्काराच्या निमित्ताने असेल, काही निवेदन देण्याच्या निमित्ताने असेल, तर त्यांच्या चेहऱ्यावर सातत्याने हास्य असायचं. अतिशय स्पष्टपणे जेव्हा जेव्हा त्यांचे मी रील बघायचो तर अतिशय स्पष्टपणे बोलणं त्यांचं होतं. त्याचबरोबर एक छोटीशी आठवण सांगतो. अभय शेट्टी एक आठवण सांगितली होती की ते दिघे साहेब आता म्हणले की त्यांना स्वच्छतेची आवड होती. तर अभय शेट्टी मला एक असाच किस्सा सांगितलं की ते राष्ट्रवादी असताना ते एक शिष्टमंडळ घेऊन मुंबईला गेले आणि दादांच्या बंगल्यावर सकाळी ते वेळेवर उपस्थित असायचे आणि समोरच्या माणसाने सुद्धा वेळेवर आलं पाहिजे असा एक नियम त्यांचा होता. त्या ठिकाणी एक जवळचा कार्यकर्ता तिथे बसला होता आणि कोणाचं तरी काही काम झालं म्हणून एक जण पेढ्याचा बॉक्स घेऊन तिथे आला आणि त्यांनी सगळ्यांना पेढे दिले. तर सगळ्यांनी ते पेढे घेतले आणि खाल्ले. त्यातले एक जवळचा अतिशय ज्येष्ठ कार्यकर्ता दादांचा आणि राष्ट्रवादीचा पण, तर त्यांनी तो पेढा खाल्ला आणि पेढ्याचा कागद हळूच चुरगाळला आणि खाली टाकला. दादा समोर बसले होते पलीकडं, तरी त्यांचं एवढं बारकाईने लक्ष होतं. त्यांनी त्या नेत्याला अतिशय त्यांच्या भाषेत समजून सांगितलं आणि त्यांनी सांगितलं अस्वच्छता पसरली. त्या नेत्याने तो कागद उचलला आणि स्वतःच्या खिशात घातला. मोदी साहेब तुम्ही बघितलं असेल ते बऱ्याच ठिकाणी कागद स्वतः उचलून खिशात ठेवतात आणि फेकत नाही. दादाचं तुम्ही रील पण बघितलं असं स्वच्छते संदर्भातला, का जेव्हा आपण शाली काढतो त्या शालीमध्ये कागद निघतो, तो स्टेजवर पडतो, त्यांना आवडत नव्हतं. स्वच्छते संदर्भात सतर्क असलेले दादा आज आपल्यातून निघून गेले. ही फक्त राष्ट्रवादीची हानी नाही, ही महाराष्ट्राची हानी, ही देशाची हानी आहे. आणि दादाच्या जाण्याने आपल्या सर्वांवर जे दुःख कोसळलं आहे, राष्ट्रवादी परिवार असेल, पवार परिवार असेल आणि आपल्या देशावर असेल, तर मी शिवसेनेच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. श्रद्धांजली देण्यासाठी आपण सगळेजण जमलो आहोत. माझा आणि दादांचा परिचय 2006-07 पुण्यामध्ये झाला. महाविद्यालयीन जीवनामध्ये तिथं विद्यार्थी चळवळीमध्ये सक्रिय होतो आणि सक्रिय असतानाच विविध पदं भूषवली. 2014 मला अजितदादांनी विद्यार्थी संघटनेचं प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की दादांबरोबर संबंध महाराष्ट्र पिंजून काढता आला, फिरता आला. सर्वाधिक प्रवास 2014 ते 2019 मी, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांनी दादांसोबत त्यांच्या गाडीतच आम्ही असायचो आणि कामाचा चढता आलेख बघून 2017 मला दादांनी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची देखील काम करण्याची संधी दिली. इतका दांडगा अभ्यास सर्व प्रश्नांचा त्यांचा असायचा. आम्ही अनेक वेळेस बघितलंय, कलेक्टर्स, कमिशनर्स, विविध खात्यांचे सचिव ज्यावेळी दादांकडे यायचे घाबरलेले असायचे ते दादांना भेटायच्या आधी. इतका नीटनेटका एवढा अभ्यास, एवढं डिटेल सगळी त्यांची कामाची पद्धत होती आणि कार्यकर्त्यांना, आपल्या बरोबर असणाऱ्या कार्यकर्त्यांना समाजात किंमत मिळावी, त्या कार्यकर्त्यामध्ये सतत सुधारणा होत जावी, त्या कार्यकर्त्यांनी सर्वोत्तम काम तो जिथं कुठं काम करत असेल, नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, विधानसभा असेल, तिथं करावं ही त्यांची धारणा होती. 2019 मी राजीनामा दिल्यानंतर देखील दादांनी मला कुटुंबातल्या सदस्याप्रमाणे सांभाळलं. जवळपास 6 ते 7 वेळेस एवढ्या 5-6 वर्षात ते माझ्या घरी येऊन गेले. या भागात कधी दादा यायचे असले आणि धावपळ असली तर मला निरोप यायचा की संग्राम डबा पाठवून दे म्हणून, मला डबा पाहिजे तुझ्या घरून. कुठलाही वाढदिवस असला सकाळी 7 वाजता दादांचा शुभेच्छा देण्यासाठी फोन मला 100% राहायचा आणि प्रत्येक वाढदिवसाला माझ्या अजितदादांनी त्यांच्या फेसबुकवर पोस्ट करून शुभेच्छा दिल्या.
गेल्या वर्षी माझ्या वडिलांची 71वी मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचं आमचं नियोजन होतं. दादांनी वेळ देखील देण्याची मान्य केली होती, पण अरुण काका जगताप यांचं निधन झाल्यामुळे आम्ही तो कार्यक्रम रहित केला. कॅबिनेटच्या दिवशी देखील वेळ काढून माझ्या वडिलांना आवर्जून संध्याकाळी 7-7:30ला शुभेच्छा देण्यासाठी दादांनी फोन केला. युवक काँग्रेसचं, विद्यार्थी काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद सांभाळत असताना ज्याची काल नेहमी चर्चा झाली की जातीपातीचं राजकारण दादांनी कधीही केलं नाही. मला नेहमी सांगायचे की संग्राम, काम करणाऱ्या पोरांना संधी दे, कोणाची जातपात बघत बसू नको. आणि दादांना आम्ही काही सूचना केल्या की दादा, तुम्ही एखाद्या गावात गेले, जिल्ह्यात गेले, आपल्या युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाच्या घरी जात जा, आपल्या शहराध्यक्षाच्या घरी जात जा. असंख्य कार्यकर्त्यांच्या घरी दादांना आम्ही नेण्याचं काम केलं. खरं तर असंख्य अशा स्वरूपाच्या आठवणी आहेत. दादा फारसं व्हॉट्सअप वापरत नव्हते. अलीकडे 4-5 वर्षामध्ये त्यांनी व्हॉट्सअप वापरायला सुरुवात केली होती. आणि राज्यातले जे थोडे 30-35-40 लोक होते ज्यांच्याकडे त्यांचा व्हॉट्सअपचा नंबर होता, त्याच्यात मी भाग्यवान, माझ्याकडे देखील तो नंबर दादांनी स्वतःहून दिला होता. त्यांना आम्ही फोन केले की दादा, आज या एबीपी माझाच्या संपादकाचा वाढदिवस आहे, आवर्जून दादांच्या शुभेच्छा द्यायला त्यांना फोन जायचा. त्यांच्या कोर कमिटीत काम करण्याची संधी मिळाली, त्यांच्यावर प्रवास करता आला. आणि आम्ही सगळे शिर्डी शहरातले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अत्यंत भाग्यवंत आहोत की दादांचा सहवास आम्हाला सगळ्यांना लाभला. इथून पुढं त्यांचा सहवास जरी आपण मुकणार असाल तरी दादांचे जे काम आहे ते आपण निश्चित स्वरूपानं पुढे घेऊन जाऊया, एवढंच आजच्या या निमित्तानं बोलतो आणि थांबतो. मुख्यमंत्री अजितदादांच्या निधनानिमित्ताने या ठिकाणी श्रद्धांजली सभा आयोजित केलेली आहे. सर्वच मान्यवरांनी त्यांच्या अनेक आठवणी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. तसा दादांचा आमचा फार काही संपर्क कधी आला नाही, परंतु मंत्रालयात कधी गेलो असं 1-2दा असं लक्षात आलं. मंत्रालयामध्ये जर अजितदादा येणार असेल तर एकदम तिथली परिस्थिती अलर्ट व्हायची. एवढा दबदबा, एवढं प्रशासनावर त्यांचा ओझं त्या ठिकाणी बघायला मिळाला. त्यांच्या अनेक आठवणी आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण बघतो की त्यांचं जे स्पष्ट व्यक्तिमत्व होतं. म्हणजे खरं नावात जसे ते दादा होते, ते दादाप्रमाणेच दमदार व्यक्तिमत्व त्यांचं होतं. मी छोटीशी आठवण आमची आहे. मी नगराध्यक्ष असताना ते कोविडचा काळ होता. त्या कोविड काळामध्ये साईबाबा संस्थांच्या साईनाथ हॉस्पिटलला ऑक्सिजनचा प्लांट त्या ठिकाणी त्यांनी केला, संस्थांनी केला. आणि त्याचं उद्घाटन ऑनलाईन त्या दिवशी त्यावेळी मान्य उद्धव साहेब मुख्यमंत्री होते, अजितदादा उपमुख्यमंत्री होते. संस्थांच्या 0 नंबरच्या हॉलमध्ये त्या कार्यक्रमाचं ऑनलाईन उद्घाटन त्या दिवशी ठेवलेलं होतं. आणि अजितदादा आले, वेळेच्या वगैरे 2-5 मिनिटं आले. मुख्यमंत्री साहेबांना यायला वेळ होता, उद्धव साहेबांना. त्या 5 मिनिटांमध्ये अधिकारी त्या ठिकाणी टेबलवर फाईल घेऊन उभे होते आणि त्याचं साहेब काम करत होते. ऑनलाईन मध्ये आम्ही बघतो स्क्रीनवर. त्या 5 मिनिटांमध्ये त्या वेळेमध्ये अधिकारी फाईल घेऊन उभे होते आणि त्यांचं काम चालू होतं. आणि त्यावेळेला बगाटे साहेब होते कार्यकारी अधिकारी. बगाटे साहेबांना त्यांनी प्रास्ताविक करायचं, बगाटे साहेब प्रास्ताविक सुरू करा. बगाटे साहेब प्रास्ताविक सुरू केलं तर थोडंसं त्यांचं प्रास्ताविक लांबलं. ते लवकर आवरा, वेळ नाहीये, लवकर आवरा. म्हणजे असं त्यांचं काम. मग मुख्यमंत्री साहेब आले, मग त्याचं उद्घाटन झालं. त्याचं ऑनलाईन त्या ठिकाणी आम्ही प्रत्यक्षदर्शी आहोत. असं हे व्यक्तिमत्व, ह्या व्यक्तिमत्वाच्या जाण्याने राष्ट्रवादीचंच नाही तर या संपूर्ण महाराष्ट्राचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे. ते नुकसान जे अजितदादांचं काम आपण बघतो, अनेक विकास कामं त्यांच्या हातून घडली असते, असं हे व्यक्तिमत्व आज गेलेलं आहे. त्यांना मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आदरांजली वाहतो. दिवंगत नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांना श्रद्धांजली देण्याकरता जमलेलो आहोत. तसं पवार कुटुंबियाचं आणि आमचं जवळचं नातं म्हणजे वडील आणि पवार साहेबांचे संबंध खूप जिव्हाळ्याचे आणि त्या निमित्ताने अजितदादांचे आणि आमचे पण संबंध आले. एक किस्सा सांगतो. 2012-13 साली मी गणेश कारखान्याचा संचालक झालो. मला तो दिवस आजही आठवतो. कारखान्याला यावर्षी काहीतरी MSC बँकेने फंड्स द्यायचं नाकारलं होतं, कारण कारखान्याचं ते बॅलन्स शीट मायनस नेटवर्क मध्ये होतं. आणि कारले साहेब चेअरमन होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही अजितदादांना भेटायला मंत्रालयात गेलो.
त्यांनी कारले साहेबांनी समजून सांगितलं आणि त्यांनी ते समजून घेतलं आणि त्यावेळेस MSC बँकेवर अवसरकर साहेब नावाचे कोणतरी प्रशासक होते, त्यांना सांगितलं हा कारखाना चालला पाहिजे, माझ्या ऊस उत्पादकांचं ऊस तिथं गाळप झालं पाहिजे, थोडं नियमाला मागं पुढं करून त्यांना ते पैसे द्या. आणि ते झाल्यानंतर 1-2च दिवसामध्ये ते पैसे मंजूर झाले आणि त्या साली तो सीझन चांगला चालला. त्यावर्षी ऊस खूप होता आणि सीझन चांगलं झालं. आणखीन एक किस्सा सांगायचा वाटतो. भैया उपनगराध्यक्ष होते आणि दादा त्यावेळेस ऊर्जा मंत्री होते आणि राज्यामध्ये त्यावेळेस काही शहरांमध्ये 24 तास वीज देण्याचं धोरण ठरलं गेलं आणि शिर्डीत नव्हतं त्याच्यात. आणि भैया शहराध्यक्ष होते राष्ट्रवादीचे आणि त्यांनी तिथं जाऊन सगळं समजून सांगितलं आणि आमच्या शिर्डीलाही 24 तास वीज द्या. दादांनी ते लगेच त्या संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला आणि शिर्डीचं आपलं समाविष्ट केलं. असे हे दादा आज आपण एका कणखर आणि कर्तृत्वान नेत्याला मुकलेलो आहोत. मी माझ्या शेळके कुटुंबाच्या वतीनं व गणपतराव शेळके सहकारी दूध सोसायटीच्या दूध उत्पादकांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो. उपमुख्यमंत्री आदरणीय दादा यांना आपण दुःखद अंतःकरण आणि शोकसभा अर्पण करत आहोत. दादा हे या जिल्ह्याचे भाचे होते आणि त्यांनी त्यांच्यावर अनेक रेकॉर्ड आहेत. 6 वेळा ते राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. वयाच्या 22व्या वर्षी ते कारखान्याचे डायरेक्टर झाले. 16 तास काम करण्याचा सतत 16 तास काम करण्याचा विक्रम त्यांच्यावर आहे. अशी आणि अनेक वेळा म्हणजे 6 वेळा अर्थमंत्री राहण्याचाही विक्रम हा त्यांच्यावरती आहे. जास्तीत जास्त काम करणं, काम चांगलं करणं, शिस्तबद्ध करणं हा त्यांचा पायंडा होता. व्यक्तिगत त्यांचा आणि माझा एकदा मंत्रालयामध्ये संबंध आला. मी जिल्हा वकील संघाचा अध्यक्ष असल्या कारणानं जिल्ह्यातील न्यायालयाच्या कामासंबंधाने त्यांच्याशी योग आला. आम्हाला मीटिंगची वेळ होती सकाळी 6 वाजता, आम्ही गेलो 10 वाजता. दादा आम्हाला इतके बोलले, तुम्ही इथं ते वेळ देत नाही तर कोर्टात वकिलांना आणि पक्षकाराला काय न्याय देत असाल, इतकं आम्हाला दादा बोलले त्यावेळेस. आणि जे काम पैशामुळे त्यांनी थांबविलं होतं ते काम त्यांनी, हे न्यायालय हे वकिलांसाठी नाही तर जनतेसाठी आहे, म्हणून जनतेच्या कामासाठी मी हे पैसे रिलीज करतोय असं म्हणून त्यांनी अनेकदा लोकांना पैसे दिले. आणि राज्याचं जे आपलं जे जिल्हा न्यायालय आहे त्या जिल्हा न्यायालयाच्या बांधकामासाठी त्यांनी खूप अशा प्रकारची भरीव निधी दिली. त्यांनी आपल्या तालुक्याची जी कामधेनू आहे गणेश कारखाना उचित अवस्था आणण्यासाठी त्यांनी खूप मोठा निधी दिला. आपल्या जिल्ह्यामध्ये शंकरनाना खर्डे असतील, मस्के असतील, राहत्यामध्ये कारले पाटील असतील, शिर्डीमध्ये शेळके कोते असतील, या सर्वांचा त्यांचा अतिशय निकटचा संबंध होता. अशा दादांना जाण्यानं महाराष्ट्राचं हानी झालेलं आहे, आपल्या जिल्ह्याची हानी झालेलं आहे. मी आमच्या शेजवळ परिवाराच्या वतीनं, आपल्या शिर्डीवासियांच्या वतीनं, ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशनच्या वतीनं दादांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो. दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, ना भेशिको ना संस्कारा सिंहस्य क्रियते वने विक्रमार्जित सत्वस्य स्वयमेव मृगेंद्रता. जंगलामध्ये राहणारा जो सिंह असतो त्याला कुठलाच अभिषेक किंवा कुठलाही कार्यक्रम करायचं गरज नसते, तो मुळातच त्या जंगलाचा राजा असतो. दादा हे अगदी असंच व्यक्तिमत्व होतं. प्रशासनाची सखोल सामान्य माणसापेक्षा जास्तीची माहिती असल्या कारणामुळे प्रशासनावर असणारी पकड आणि बालपणापासून म्हणा किंवा राजकीय जीवनापासून एक सर्वसाधारण कार्यकर्त्यापासून तर विविध बँका असतील, सहकारी संस्था असेल, दूध सहकारी संस्था असेल, याचा गाढा अभ्यास असल्यामुळे जनसामान्य म्हणजे सर्वसामान्य लोकांची प्रश्नाची जाणीव असल्या कारणाने आणि प्रशासनावर पकड असल्या कारणाने या दोन्ही गोष्टींचा जनसामान्य लोकांचे प्रश्न तातडीने सोडवण्याचं, वेळेत सोडवण्याचं जर काम या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पटीने किंवा वेगाने जर कोणी केलं असेल तर ते अजितदादाने केलं. त्यामुळं हा माणूस जो आहे राजकारणातला बाप माणूस म्हणून या ठिकाणी सर्व प्रशासनामध्ये आणि राजकीय क्षेत्रामध्ये ओळखले जात होते. ते गेल्याने या ठिकाणी तसं मी राष्ट्रवादीच्या विचारांचा विरोधक माणूस, पण मी दादांचा फॅन होतो. जी कार्यपद्धती होती
त्या कार्यपद्धतीवर मी अतिशय या ठिकाणी प्रभावित व्हायचो. एकदा रमेश भाऊ मला त्यांना भेटायला घेऊन गेले. आम्ही नागपूरला गेलो होतो शिर्डीच्या प्रश्नासाठी. त्यावेळेस रमेश भाऊनी मला सकाळी 6 वाजता उठून दिलं. म्हटलं अहो इतके सकाळी का बरं? ते म्हणे दादांना आपल्याला 6:45 सध्या हजर राहावं लागेल. म्हणजे वेळेचा अचूकपणा नाही तर कायमच आपण बघतो प्रशासनामध्ये कार्यकर्त्यांना उद्या करू परवा करू नंतर बघू अशा प्रकारचे उत्तर दिले जातात. परंतु दादा तातडीने त्या अधिकाऱ्याला त्या पीएला लगेच सांगायचं की हे काम लागलं पाहिजे, ते फोन लागेपर्यंत आणि शेवटच्या माणसाचं काम संपेपर्यंत आपल्या खुर्चीवरून न हलणारा हा नेता आज आपल्यातून गेला. खरं तर महाराष्ट्राचं नुकसान झालं, परंतु मी त्याही पुढे जाऊन सांगल जो सर्वसामान्य माणूस आहे का ज्याला वेळेमध्ये आपलं काम करायचं असतं त्या बिचाऱ्या माणसाचं खूप मोठं नुकसान त्यांच्या जाण्याने झालेलं आहे. मी त्यांना या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना साईचरणी एवढीच प्रार्थना करेल का त्यांच्या आत्म्यात सद्गती प्राप्त हो. धन्यवाद. ओम साईराम. राज्याचे कणखर शिस्तप्रिय व प्रभावी नेतृत्व स्वर्गीय अजितदादा यांच्या शोकसभेसाठी आपण जमलेलो आहोत. अजितदादांचं जे काम होतं ते सर्वांना आता माहितीच होतं, परंतु अजितदादा एक असे नेतृत्व होतं की त्यांना सर्व नॉलेज होतं. सहकार, शेती, उद्योग व्यवसाय सर्व नॉलेज होतं आणि इतके खमकी नेतृत्व ते होते अजितदादा होते की मागे काँग्रेस राष्ट्र सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री त्यांच्या हिशोबाने काम करत नव्हते. त्यामुळे अजितदादा जनतेचे कामं होत नाही, सर्वसामान्यांचे कामं होत नाही म्हणून अजितदादा राजीनामा सुद्धा द्यायला निघाले होते, देत होते, पण त्यांना राजीनामा देऊ दिला नाही. असे अजितदादा होते. मागे उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते त्या काळात सुद्धा अजितदादांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केल्याबरोबर लगेच कर्जमाफी सुद्धा दिली. आता सुद्धा अजितदादांनी कर्जमाफीसाठी खूप आग्रह धरलेला आहे व कर्जमाफी करून सरकारी करणारच आहे. असे अजितदादा होते जे सर्व मान्य होते. आपल्या शिर्डी नगरपालिकेमध्ये आज जी शोकसभा आयोजित केली या शोकसभेला सर्वात जास्त गर्दी आज दिसत आहे. असे हे सर्व मान्य व लाडके व सर्वसामान्य जनतेचे नेतृत्व होतं. अशा या नेतृत्वाला मी शिर्डी विकास सोसायटीच्या वतीने माझ्या बंधू कुटुंबाच्या वतीने दादांना आदरांजली वाहतो आणि थांबतो. आता अजितदादांची बातमी जेव्हा समजली तेव्हा महाराष्ट्रावर पूर्ण दुःखाचा डोंगर कोसळला. त्या दिवशी आम्ही मातोश्रीला होतो का अजितदादांची बातमी समजल्यानंतर उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेले कामं आणि ज्या दिवशी मातोश्रीवर होतं त्या दिवशी अजितदादांची बातमी समजली त्या दिवशी उद्धव साहेबांनी भाऊक झाले, इतके भाऊक झाले की सगळे कार्यक्रम रद्द केले. अजितदादांची किस्से त्यांनी सांगितले की अजितदादा माझ्या मंत्रिमंडळात होते. जी शेतकऱ्याची माफी कर्जमाफी असेल, प्रशासनावर पकड असेल, प्रशासनाचं काम कसं करायचं हे अजितदादांनी उद्धव साहेबांना काही गोष्टी सांगितली. त्यामुळं उद्धव साहेबांनी आम्हाला सांगितलं की अजितदादा सारखा नेता पुन्हा महाराष्ट्राला पुन्हा होणे नाही. जे महाराष्ट्रावर जे दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, आम्ही जवळून 2दा योग आले दादांना भेटण्याचे. एकदा शिर्डीत लोखंडे साहेबांच्या मार्फत असेल, एकदा उद्धव साहेबांच्या मार्फत असेल का दादांचं काम काय. त्या दिवशी मी स्वतः दादांचा फॅन झालो. ज्या दिवशी भेटलो तेव्हा या पवार कुटुंबावर जे दुःखाचा डोंगर कोसळला त्याच्यामध्ये शिवसेना उद्धव साहेब ठाकरे यांच्या पक्षाचा वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. आहेत बहु पण दादा दुसरा नाही. आज आपण राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शिर्डी नगरपालिकेत मोठ्या संख्येने उपस्थित आहोत. दादांच्या विषयी आपण तर सगळे बोललो, बऱ्याच विषयावर बोललो. आपल्या शिर्डी शहरातील दादांच्या सोबत अनेक त्यांच्या कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे. त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले. राज्यभर नाही देशभर हेच सुरू आहे काय दादा होते. पण दुर्दैव आपलं इतकं वाईट की दादांना मरावं लागलं दादा किती चांगले हे सांगण्यासाठी. हे खूप वाईट आहे. माझा एक मुलगा नांदेडला आहे, एक संगमनेरला आहे. मी असं रुटीन प्रमाणे त्यांना समजा घटना घडल्यानंतर दिवसभरात सगळं चालू होतं टीव्हीला. मी फोन केला, अरे आधी काय चाललं. पण पप्पा अजित दादा गेले. मला माहिती पण पोरांना सुद्धा एवढी काळजी. मी दुसऱ्या पोराला फोन केला, म्हटलं अरे साई काय तू चालू आहे का तुझे क्लासेस. पप्पा अजित दादा गेले, कळलं का तुम्हाला. घरात गेलं की बायको काय चाललंय. दिवसभर सकाळपासून तोच टीव्हीला. घरात गेलं टीव्ही चालू केला की अजित दादा. इंस्टाग्राम उघडलं अजित दादा, युट्यूब अजित दादा, फेसबुक अजित दादा, व्हॉट्सअप अजित दादा. अख्ख्या महाराष्ट्राला पोरकं केलं अजित दादा. इतका वाईट प्रसंग आज आपल्या सगळ्यांवर आलेला आहे. मी माझा दादाशी डायरेक्ट असा थेट 2 शब्द कानात बोललो किंवा जवळ जाऊन बोललो असा कधी संपर्क नाही आला. पण जसं तुम्ही सगळ्यांनी तुमचे अनुभव सांगितले, आपल्या साईबाबा संस्थांच्या
संदर्भात, एका कर्मचाऱ्याच्या संदर्भात, अरुण जाधवच्या संदर्भात कमलाकर भाऊ, आम्ही ज्या वेळेला दादांकडे गेलो काटेवाडीला आणि त्याच्या बदलीच्या संदर्भातला विषय होता, सस्पेंड केलेलं होतं त्याला. त्याच्या अगोदर त्यांचा जनता दरबार होता. दादाचा जनता दरबार असा असतो, मी पाहिलेला होता, ते गादीवर बसायचे, ते खुर्ची टाकून टेबल टाकून असे वगैरे नाही बसत, ते गादीवर बसलेले होते. आणि आमच्या अगोदर त्यांच्या दूध संघाची एक फाईल आली, त्यांनी ती फाईल पाहिली आणि फेकून दिली, जाळून टाका, परत आणू नका, चुकीचं आहे, होणार नाही. स्वतःच्या संस्थेच्या फाईल फेकून देणारे दादा कुठं, आणि महाराष्ट्रातलं आज राजकीय वातावरण कुठं, हा खूप मोठा विरोधाभास आहे. आमची फाईल जेव्हा त्यांच्याकडे गेली, म्हणजे आमचा कागद, एक अर्ज त्यांच्याकडे गेला, त्यांनी पाहिलं आणि तो कागद पण परत त्यांच्या पीएकडे दिला. आपलं संस्थांमध्ये ज्यावेळेला विश्वस्त मंडळ येईल तेव्हा बघू. खोटं कधी बोलले नाही ते, म्हणजे आम्हाला, माझा तो स्वतःचा अनुभव असला ते एखादा नेता म्हटलं असतं ठीक आहे, एक काम करा, ते यांचं काम करून घ्या, काय नाही होत तर नाही, अशी त्यांची काम करण्याची पद्धत होती. आणि महाराष्ट्र या अतिशय चांगल्या, म्हणजे नुसतं दादांची दादागिरी नाही, कणखर नेतृत्व, दणकट, रांगडा माणूस, आदबीनं दादा म्हणणारे आणि दादांची दादागिरी पाहणारे पण, जे दादा ज्यांनी पाहिलेले आहेत त्या दादांना आज आपण सगळेजण मुकलेलो आहोत. मी आजच्या या निमित्ताने, म्हणजे तुम्ही दादांचा जो जीवन प्रवास आहे त्याचा तो 6चा आकडा काय नेमकं अभाग्य आहे की कसं आहे माहित नाही. 66 वर्ष, 6 महिने, 6 दिवस, 6 वेळा उपमुख्यमंत्री, या 6चं पण काय गमक आहे आपल्याला माहिती नाही. परंतु दादा आपल्यातून गेलेले आहेत. दादांना धक्के द्यायची सवय होती, महाराष्ट्राला धक्के द्यायची दादांना सवय होती. पहाटे शपथविधी झाला, टीव्ही चालू केला की धक्का. राष्ट्रवादीच्या 2 राष्ट्रवादी झाल्या, टीव्ही चालू केला धक्का. मी तर साईबाबांना प्रार्थना करेल 1-2 दिवसात परत असं एखादा धक्का दादाने द्यावा. अरे मी तुमचं सगळ्यांचं आहे ना, पाहत होतो माझ्यावर किती प्रेम आहे, मी जिवंत आहे, असं दादाने म्हणावं आणि परत आपल्यामध्ये दादाने यावं, अशी मी भावना व्यक्त करतो. साईबाबांच्या चरणी विनम्रपणे प्रार्थना करतो. दादांना अतिशय चांगली जागा आपण ईश्वर चरणी द्यावी. मी दादांना भावपूर्ण शिर्डी शहर काँग्रेसच्या वतीने आदरांजली अर्पण करतो, आमच्या चौगुले परिवाराच्या वतीने आदरांजली अर्पण करतो. ओम साईराम. उपस्थित असलेले सर्व पक्षीय शिर्डी ग्रामस्थ, दादांच्या शोकसभेवर बोलावं एवढा मी मोठा नाही, परंतु राज्याला एका वेगळ्या दिशेने घेऊन जाणारा प्रभावी असं नेतृत्व, कणखर निर्णय घेण्याची क्षमता, सातत्यानं पाठपुरावा करणारे आणि महाराष्ट्राला उच्चपदी स्थानावर घेऊन बसवण्यासाठी अहोरात्र झटणारे, सकाळी 6 वाजता जनता दरबार सुरू करणारे, 16-16, 18-18 तास राज्यासाठी अहोरात्र काम करणं हा त्यांचा पेशा, अशा या महान नेत्याला मी भारतीय जनता पार्टी शिर्डी शहराच्या वतीनं, नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कुटुंबाच्या वतीनं आणि माझ्या गोंदकर कुटुंबियाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. म्हणजे आमच्या घरीच कोपरगावला 2 वेळेस दादा येऊन गेले आणि 3 वेळेस डॉक्टर असोसिएशनच्या माध्यमातून मला मुंबईला दादांनी भेटायला बोलवलं. घरची आठवण तर अशी आहे की अतिशय आस्थेने दादांनी विचारपूस केली. माझा व्यवसाय काय, माझी वैद्यकीय आहारता काय हे जाणून घेतलं, माझं शिक्षण कुठं आहे हे जाणून घेतलं. आणि एक म्हणजे मला त्यांनी सांगितलं की आपलं जे ऋणानुबंध आहे तो आपण बांधभाऊ आहे. ते बांधभाऊ कसे की दादांचं आजोळ देवळाली आणि आमचं उगमस्थान गुहा म्हणजे राहुरी तालुक्यातलंच आम्ही 2 जण त्या ठिकाणी आहोत. तर असा एक वेगळा ऋणानुबंध आहे. त्यांचे मामा कदमांची आमची वस्ती गुहाला. एक अतिशय सुंदर अशी आठवण सर्व डॉक्टरांसाठी या ठिकाणी मी सांगतो की मी आमच्या होमिओपॅथिक डॉक्टरांचा प्रश्न घेऊन दादांकडे मुंबईला भेटायला गेलो. आमच्या होमिओपॅथिक डॉक्टरांना आपल्या सर्वांना ज्ञात असेल की ॲलोपॅथीची परवानगी नव्हती. तर दादांनी राजेश भैया टोपे आणि 2007 साली ग्रामविकास मंत्री तेव्हाचे R.R. आबा पाटील यांच्या उपस्थितीत एक आम्हाला डिझाईन कोर्स तयार केला होता. तो R.R. आबांच्या मृत्यूनंतर दादांच्या ते लक्षात होतं पण कोणाच्या ते ध्यानात. 2014 साली भेटायला गेलो दादांना, 14-15 साल असेल ते. दादांनी मला विचारलं, डॉक्टर तुम्हाला माहिती का आपण तुमच्या होमिओपॅथिक डॉक्टरांसाठी
ॲलोपॅथीच्या परवानगीसाठी क्रॅश कोर्स मंजूर केलेला आहे. जे मार्गदर्शक आणि राज्याचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांच्या शोक सभेच्या निमित्ताने आपण सर्व या ठिकाणी जमलो आहोत. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात 2009 सालापासून कार्यरत झालो. त्या दरम्यान मान्य अभय भैया हे आमच्या पक्षाचे अध्यक्ष होते आणि मी युवकचा अध्यक्ष होतो. एक छोटीशी आठवण, आम्ही दादा शेळके, अभय भैया, मी आणि संदीप लुटे आम्ही शिर्डी विमानतळाला साईबाबा संस्थांचे 50 कोटी निधी देऊ नये, म्हणजे साईबाबा संस्थांचा पैसा देऊ नये म्हणून एक निवेदन घेऊन आम्ही सर्व अजितदादांना भेटण्यासाठी गेलो. आणि भारतीय जनता पार्टीचा एक गट हा मान्य एकनाथराव खडसे साहेब विरोधी पक्ष नेते त्यांना भेटण्यासाठी आम्ही पहिल्यांदा माझी विधान भवनात जाण्याची आणि अजितदादांना बघण्याची ती वेळ होती. आम्ही अजितदादांकडे गेलो तर त्या ठिकाणी जात असताना माझ्यामध्ये रमेश भाऊ पण त्या ठिकाणी आले होते विधान भवनात. तर अभय भैयांनी काही मोजके मुद्दे, एक 7-8 मुद्दे एका कागदावर लिहिले आणि दादांसमोर दिले की हे असं दादा आमची मागणी आहे शिर्डीकरांची ग्रामसभेची. तर दादांनी ते वाचलं आणि अभय भैयाला सांगितलं की अभयराव, तुमच्या शिर्डीला विमानतळ होतं हे तुमच्यासाठी अभिमानाची गोष्ट असली पाहिजे, कारण की विमानतळ देता यावं इतकं मोठं ते शहर नाहीये, पण तुम्हाला बाबांच्या आशीर्वादाने विमानतळ मिळतंय यात तुम्ही समाधानी असलं पाहिजे. आणि त्यावेळेस भैयाने त्यांना सांगितलं की दादा आमचा विमानतळाला विरोध नाहीये, विमानतळ झालंच पाहिजे, फक्त आमची मागणी एवढी की साईबाबांच्या पैशाने न होता शासनाच्या पैशाने हो. हा मुद्दा भैयांनी सांगितल्याच्या तो पटला. त्यांनी लगेच भैयांना आश्वासित केलं की मी लगेच प्रफुल्ल पटेलशी बोलतो. त्यावेळेस ते उड्डाण मंत्री होते केंद्रीय, आणि त्यांनी सांगितलं मी बोलतो, होता होईल तितकी मदत तुमच्या साईबाबा संस्थांमधून होऊ द्या आणि देता येईल तितकं मी शासनाकडून देण्याचा प्रयत्न करतो आणि हा विषय मार्गी लावतो. अशा दादांच्या 4, 5, 7 भेटी मला घेता आल्या, मिळाल्यात. आम्ही सर्व एका पक्षात काम करत असल्यामुळे ते मिळालं. आणि आता पक्ष वेगळे झालेले असताना सुद्धा मला सांगायला संकोच होत नाही का पुण्यात एक काम होतं माझ्या एका लायसन्सचं. त्या कामासाठी अंडर द टेबल 25 ते 30 लाख रुपये असा खर्च येतो. मी रोहित दादांच्या मार्फत अजितदादांना फोन केला. पक्ष विभक्त झालेले असताना सुद्धा अजितदादांनी त्या मोठ्या अधिकाऱ्याला फोन करून 1 रुपये माझा न घेता माझं ते लायसन्स काम करून दिलं. मी मरेपर्यंत अजितदादाच्या या उपकाराचा ऋणी राहील. आणि आज इतक्या अशा वेळेस अजितदादांना श्रद्धांजली देण्याची वेळ आमच्यावर येईल असं कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. आजही दादांच्या फोटोकडे बघितल्याच्या नंतर दादा आहेत आणि ही घटना घडलीच नाही असं मनात वाटतं. परंतु दादांचा सहवास, त्यांची शिस्त, त्यांची बोलण्याची, काम करण्याची पद्धत ही आयुष्यभर आम्हाला काम करताना कुठल्याही व्यवसायात असू द्या, राजकारणात काम करत असताना प्रेरणा देईल. आणि आज अजितदादांबद्दल बोलताना एक मनामध्ये अशा अनेक भावना आहेत त्या आज व्यक्त करता येणार नाही. परंतु साईबाबांच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की अजितदादांना वरती सुद्धा तितकंच मानाचं स्थान आपण द्यावं, हीच आमच्या सर्वांच्या वतीने अजितदादांसाठी श्रद्धांजली असेल. उपस्थित असलेले सर्व मान्यवर, मी जास्त काही बोलणार नाही. फक्त अजितदादाची जी कामाची पद्धत होती ते फक्त बुके, शॉल घेऊन येणाऱ्यांना ते बोलत असे. आणि ज्यांचं काम आहे तो 2 ओळीचा कागद का वेळे घेऊन मला भेटा, काम असलं तर भेटा, उगाच मला हार तुरी घेऊन भेटू नका, अशी दादांची शैली होती. मी एक कामाचा अनुभव एक थोडक्यात सांगतो का शिर्डी पोलीस स्टेशन आणि वसाहतीत भूमिपूजन संदर्भात म्हणजे काम पूर्ण झालं आणि बिल्डिंग तशाच अवस्थेत होती. मी दादांना म्हटलं तर बरेच दिवस झाले बिल्डिंग पूर्ण आहे आणि आपलं शिर्डी पोलीस स्टेशन आणि पोलीस वसाहतीचं आपण लवकरात लवकर उद्घाटन करावं. त्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि दिलीप वळसे पाटील हे गृहमंत्री होते. त्यांनी लगेच फोन लावला दिलीप वळसे पाटील, अरे दिलीप, आपल्याला शिर्डीचं पोलीस स्टेशनचं उद्घाटन करायचं आहे. लगेच वळसे पाटलाला सांगितलं आणि 8 ते 10 दिवसात त्याचं उद्घाटन केलं. नगर जिल्ह्यामध्ये येत असताना ते नेहमी शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी यायचे. मागच्या वर्षी आमच्या आईचं निधन झालं आणि दादा दर्शनाला आले आणि आश्चर्य पडले
का रमेश तुझ्या घरी जायचंय, तू माझी सुद्धा मतदार होणार, असे आपलं तुमचं निघून गेलं. सर्वात दादांना माफी श्रद्धांजली अर्पण करतो. आणि महाराष्ट्रात प्रत्येक व्यक्ती बरोबर हेच होत आहे. आता ज्या पद्धतीनं तत्परता दादांची होती सगळ्या विषयात, काल आबाबाई यांनी आपले नेते माननीय सुजय दादांना मेसेज केला की दादा आपल्याला स्वर्गीय दादांची भावपूर्ण श्रद्धांजलीचा शोक सभा आपल्या शिर्डी नगर परिषदेमध्ये घ्यायची. तर सुजय दादांनी मेसेज वाचला आणि मायक्रो सेकंड मध्ये लगेच भैयांना रिकॉल केला की उद्याच लगेच सभा झाली पाहिजे. म्हणजे इतकं तत्परता, म्हणजे कुठलाही पक्षाचा नेता असो, दादांसाठी सदैव त्यांना, म्हणजे इव्हन सुजय दादांना सुद्धा त्यांचा अनुभव होता, लोकसभेत असेल विधानसभेत असेल त्यांच्या प्रचाराच्या दरम्यान, असे अनेक अनुभव सांगता येतील. आता 1 महिन्यापूर्वी मीच शेवट आता दादांना शिर्डी शहरातून भेटलो. 1 महिन्यापूर्वी दादांनी मला निवडून आलो म्हणून शिर्डी बारामती हॉस्टेल पुणे येथे बोलवलं आणि मला शब्बाशकी दिली, माझा सत्कारही केला आणि मला त्यावेळेस विचार नाही केली की शिर्डी नगर परिषदेचे तुमचं कामकाज कसं चालू आहे, तुमचा कर किती येतो, तुमचं वितरण किती, तुमचं कशा पद्धतीनं तुम्हाला साई भक्तांचा जो तुमच्यावर हे येतो, बोजा येतो, ते तुम्ही कशा पद्धतीनं हे करतात. तर इतके प्रश्न विचारले की दादांना मला काही गोष्टी म्हणायची वेळ की दादा आम्ही काही गोष्टीची माहिती घेऊन तुमच्याकडे पुन्हा एकदा येतो. तर आमचे शहर अध्यक्ष दीपक भाऊ असेल, निलेश दादा असतील, यांनी दोघांनी त्यांची वेळ घेतली. ती आम्हाला चौघांनाही त्यांनी परत सत्कारालाही बोलवलं होतं, परंतु आम्हाला तिघांनाही कधी असं वाटलं नाही की आम्हाला शिर्डी नगर परिषदेमध्ये दादांचा स्वर्गीय म्हणून फोटो लावायची आमच्यावर वेळ येईल आणि अंगाला अक्षरशः काटा येतो हे सर्व म्हणताना. आणि हे अक्षरशः खूप मोठं दुःख राष्ट्रवादी काँग्रेस, पवार कुटुंबीय आणि महाराष्ट्रावर देशावर आलेलं आहे. यातून पवार कुटुंबियाला या सर्व दुःखातून बाहेर काढण्यासाठी श्री साईबाबा निश्चित आशीर्वाद देतील. मी पुन्हा एकदा दादांना श्रद्धांजली अर्पण करतो. शिर्डी नगर परिषदेच्या वतीने, शिर्डी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने व माझे शेळके पाटील कुटुंबियाच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. वातावरणामध्ये शहरातील जमलेले सर्व पक्षीय नेते, ग्रामस्थ, संपूर्ण देशाने काल दादांना अखेरचा निरोप दिला आणि श्रद्धांजलीसाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. दादांचं काम सगळ्यांच्या स्मरणात राहील. दादा निघून गेले, सोडून गेले कायमस्वरूपी, पण काम हे शेवटपणे स्मरणात राहील. अनेक राज्यातले नेते अगदी तरुण वयात, कमी वयात ह्या राज्याला सोडून गेले आणि सगळे एक पेक्षा एक असे नेतृत्व होतं. स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब असतील, स्वर्गीय R.R. पाटील साहेब असतील आणि आता अजितदादा असतील. मला आठवतं, आमच्या महेंद्र दादांनी विषय सांगितला म्हणून मला तो आठवतो तो विषय. मी राष्ट्रवादी काँग्रेसचा शहर अध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम करत होतो. अनेक या ठिकाणी जमलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ज्यावेळेस आम्ही एकत्र काम करत होतो, शिर्डी शहरात 24 तास वीज पुरवठा होता. अख्खं राज्य त्या ठिकाणी दुःखात असताना नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, डॉक्टर सुजय दादा असतील आणि आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि त्याचबरोबर सर्वसामान्यांचे नेते कैलासवासी अजितदादा पवार यांच्या शोकसभेच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. जनरेटर चालू लगेच.
शोकसभेच्या निमित्तानं आज आपण इकडे उपस्थित आहोत. 1959 चा त्यांचा जन्म, त्यांचा आजोळ देवळाली प्रवरा मामा आप्पासाहेब कदम इतका जवळचा संबंध खरं तर अहिल्यानगरच्या या संपूर्ण जनतेशी दादांचा राहिला. जवळपास 22 वर्षापासून सातत्यानं या राजकारणाशी संलग्न राहून, म्हणजे 22 वर्ष म्हणजे 1982 पासून ते 2025 सातत्यानं इतक्या वर्षापासून या जनतेच्या प्रश्नाशी प्रामाणिक राहणारा हा नेता आज अकाली निधनानं निश्चितच आपल्या सर्वांना खूप दुःख झालंय. आपल्या सर्वांना दुःख झालंय, परंतु संपूर्ण महाराष्ट्र बरोबरच मी तर म्हणतो की आपल्या महाराष्ट्राचा आवाज, जो दिल्लीपर्यंत नेणारा आवाज खऱ्या अर्थानं आज आपल्याला एकदम शांत झालाय. आज त्यांच्या जाण्यानं सर्वसामान्यांबरोबर शेतकरी असतील, सहकार क्षेत्राची खूप मोठी हानी झाली. या म्हणजे प्रत्येक क्षेत्राचे आता सगळ्याच वक्त्यांनी सांगितलं की प्रत्येक क्षेत्राशी निगडीत असणारा, प्रत्येक प्रश्नाची जाण असणारा हा महाराष्ट्राच्या मातीतला नेता आज खऱ्या अर्थानं अकाली निधनानं गेला. त्याच्यामुळे निश्चितच सर्व महाराष्ट्र दुःख झालं. या दुःखातून सावरणे सद्गुरू साईबाबा खरं तर पवार कुटुंबियांना शक्ती देऊ अशी आपण बाबांच्या चरणी प्रार्थना करूयात. आणि ही शोकसभा या अध्यक्षांनी या ठिकाणी येऊन कृपया आपल्याला या ठिकाणी श्रद्धांजली अर्पित करून या सभेचं शेवटचं मनोगत या ठिकाणी व्यक्त करा. मूर्ती जरी गेली असेल तर दादांची कीर्ती पूर्ण महाराष्ट्रभर राहणार आहे. शिर्डी नगर पंचायतीच्या वतीने आणि पूर्ण ग्रामस्थाच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहते थांबते. ओम शांती शांती शांती.